हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज सकाळी 8 वाजताच आपल्याला फोन आला विकास लाटे सरांचा, आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला मार्केटमध्ये जाऊन 3 ठिकाणावरून मटेरियल घ्यायचं आहे. एक शालीमारवरून घ्यायचं आहे, एक पेलिकन पार्कवरून घ्यायचं आहे, आणि मला वाटतं तिसरं काहीतरी पाथर्डी फाट्यावरून काहीतरी मटेरियल घ्यायचं आहे. आणि ते सर्व मटेरियल घेऊन आणि मग वाडीवाऱ्याला जायचं. वाडीवाऱ्याचे त्यांच्या शाळेवरती घेऊन जायचं आहे. तर चला मित्रांनो, सकाळीच आपल्याला भाडं लागलेलं आहे, तर निघूया शालीमारला. ओके. तर मित्रांनो, आता आपण घरून निघून शालीमारला चाललो आहे. हे बघा, शालीमारला आता इकडं हे नानावली मार्गे गंगेवरून आणि डायरेक्ट MG रोडला आपण पोहोचणार आहे. आता इथून बघा, लेफ्ट घेतला की नानावलीवरून आपण गंगेवर पोहोचू. हे बाई चौफुली, आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला गंगेच्या कडेने जाऊन आपण MG रोडला जाणार आहे. आणि आज मेन म्हणजे बुधवार बाजार आहे, तर बाजाराचे पण दुकानं वगैरे लागतील आपल्याला पुढे. आता बघा, आता नानावली एरिया सुरू होऊन जाईल. आता नानावली एरिया सुरू होतोय. हे बघा, आता ही जी येते ना ती फेमस बेकरी. आणि इथून पुढे जो चालू होतो तो फेमस बेकरीच्या नंतर नानावली एरिया. नानावली संपल्यानंतर आता आपण गंगेच्या दिशेने निघालो मित्रांनो. हे बघा, आता आपल्या गंगा आता येईल आणि गंगेच्या कडेने आपण जाणार आहे MG रोडला बुधवार बाजारामधून. आता आपल्याला हे बघा, दिसती ती गंगा आहे बघा. गंगा नदी वाहते मस्तपैकी, खळखळून वाहते बघा, एकदम छान पैकी. एकदम गंगा एकदम मस्त खळखळून वाहते एकदम. पावसाळ्यामध्ये कसं धरण भरलेलं आहे, त्याच्यामुळं पाणी सोडलेलं असतं, त्यामुळं गंगा नदी भरून वाहताना एकदम छान वाटतं. आणि बघा, आता जे समोर येईल ना ते पनवती हनुमान मंदिर आहे बघा. आणि नंतर लागतं ते संत गाडगे महाराजांची धर्मशाळा. हा संपूर्ण गंगेचा परिसर आहे. हे बघा, संपूर्ण गंगेचा परिसर आहे. हे बघा, आज बुधवार बाजार आहे. आज बुधवार बाजार असल्यामुळे बघा, ही अशी दुकानं लागलेली बघा. ही अशी छोटी दुकानं लागलेली आहे. आठवडे बाजार बघा, गंगेवरचा दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार. आणि समोर जे दिसतंय ना ते मोदकेश्वर मंदिर हा आठवडे बाजार हा दिसतोय ना. हा आठवडे बाजार बघा. हा बघा, हा गंगेवरचा आठवडे बाजार. आणि समोर जो दिसतोय ना तो दही पूल, हे गाडगे महाराज पूल आहे मित्रांनो. हा बघा, हा सर्व जो परिसर दिसतोय ना हा सर्व गंगेवरचा परिसर. हा गाडगे महाराज पूल आहे. त्याच्या पुढचा जो आहे तो दही पूल आहे. हे बघा, गंगेवरचा परिसर. आणि पाठीमागं बघा ते
आठवडे बाजारांची दुकानं दिसत आहे बघा. तर चला आता आपण इथून आपल्याला लेफ्ट मारून MG रोडला जायचं आहे. तर चला निघूया आपण. मित्रांनो हा बघा सरदार चौक. हा दिसतोय ना, हा सरदार चौक आहे. हे बघा काही दुकानं उघडलेले, अजून काही दुकानं उघडलेले नाही. आता 10:30 वाजलेले. हे बघा काही दुकानं उघडले आणि काही उघडलेले नाही. हे बघा हे कानडे मारुती मंदिर डाव्या हाताला. हे बघा राख्यांचे दुकान. आता राख्या जवळ आले त्यामुळे राख्यांची दुकानं लागलेली बघा बाजारामध्ये. संध्याकाळी हा खूप वर्दळीचा ठिकाण आहे. खूप वर्दळ असते इथं. आता एवढी सकाळी नाही पण संध्याकाळी खूप वर्दळीचा असते एरिया हा. आणि मित्रांनो आता आपण आलो MG रोडला. हे बघा हे MG रोड आहे हा. आणि इथूनच आपल्या डाव्या हाताला वळून आहे ना शारदा बुक स्टॉलवर जायचं आहे. तर मित्रांनो आपण MG रोडला आलेलो आहे आणि शारदा बुक स्टॉलजवळ आलेलो आहे बघा. हे बघा शारदा बुक स्टॉल. तर मित्रांनो बघा आता आपण हे बोर्ड घेतलेले आहे बघा. हे ब्लॅक बोर्ड आहे, डिजिटल ब्लॅक बोर्ड आहे जे शाळेत न्यायचे. गाडीत लोड झालेले आहे. आणि आपण बघा हे आरती संग्रह घेतलेला आहे जो घरी नव्हता. आहे पुस्तक आरती संग्रह पण खूप जुना झालं होतं पुस्तक, ते घेतलं. आणि एक हा एक पेन घेतला बघा. हा एक पेन घेतला. तर चला निघू आता आपण. दुसरीकडे अजून एक मटेरियल लोड करायचं आपल्या गाडीमध्ये. तर जाऊया आपण चला. तर मित्रांनो आता आपण शारदा बुक स्टॉलमधून हे ब्लॅक बोर्ड डिजिटल ब्लॅक बोर्ड घेऊन निघालेलो आहे आपण. बघा आता हा शालिमार एरिया आहे हा. आणि सर्व कपड्यांची दुकाने बघा. सकाळी 11चा टाइम झालेला आहे त्यामुळे इतकी गर्दी नाही आहे अजून. नाही तर संध्याकाळी खूप गर्दी असते इथं. बघा सर्व शालिमार एरिया. बघा मित्रांनो आता आपण गंजमाळ एरियामध्ये आलेलो. आता शालिमार पास केल्यानंतर हा बघा हा गंजमाळ एरिया आहे. सर्व इकडे फर्निचरचे दुकान आहे. सर्व फर्निचरचे दुकान आहे या साईडला. आणि हा पण गजबजलेला एरिया असतो, मार्केट एरिया. हा पण खूप गजबजलेला एरिया होता. आता सकाळीमुळे एवढी तितकी गर्दी नाही आहे. नाही तर गर्दी खूप असते इथं. हे बघा हे सर्व दुकानं बघा, मोठमोठी दुकानं आहे. हा संपूर्ण गंजमाळ एरिया. आणि आता मित्रांनो शारदा सर्कल येत आहे आता बघा. हा शारदा सर्कल एरिया. हे जे सर्कल आहे ना याला शारदा सर्कल म्हटलं जातं. हा शारदा सर्कल आहे. इकडून आता आपल्याला राईट मारून आणि बॉम्बे नाक्यावर जायचं आपल्याला. आता मित्रांनो आता आपण शारदा सर्कल पास करून बॉम्बे नाक्याकडे आलोय बघा. आता बॉम्बे नाका थोडासा पुढं राहिलेला आहे. ते बघा हे मानवत कॅन्सर हॉस्पिटल भव्य दिव्य. आणि हा पण वर्दळीचाच रोड असतो. सर्व गॅरेज जास्त आहे इथं त्यामुळे गाड्या सर्व उभ्या आहे इथं. हे बघा आता बॉम्बे नाक्याचा परिसर आहे हा. इथं गाड्यांचे शोरूम आहे मोठमोठे. बजाज शोरूम, समोर TVSचं शोरूम आहे. बरेच शोरूम आहे. 2 व्हीलरचे बरेच शोरूम आहे इथं. बघा आता हा जो समोर दिसतो ना तो बॉम्बे नाका आहे. तर मित्रांनो आता हे बघा हा बॉम्बे नाका आहे हा. आणि बॉम्बे नाक्यावरून आता आपण पुढे निघालेलो आहे. आता बघा सकाळी भाडं मिळालं आज त्यामुळं भारी वाटतं सर. आणि आता जे 2-3 ठिकाणी मटेरियल घ्यायचं होतं ना तर ते सरांचा फोन आला होता की ते ब्लॅकबोर्ड डिजिटल ब्लॅकबोर्ड घ्या आणि डायरेक्ट शाळेवर येऊन जा. दुसरीकडं जर जायचं होतं पेलिकन पार्क वगैरे तिकडं पाथर्डी पाड्यावर
ते कॅन्सल झालेलं आहे. तर आपण डायरेक्ट आता पेलिकन हे ब्लॅकबोर्ड घेऊन डायरेक्ट वाडीवारेला निघतोय आपण शाळेवरती. मध्ये फक्त आता पेट्रोल पंपावर आपल्याला थांबावं लागेल डिझेल टाकण्यासाठी. तर हे बघा आता हा बॉम्बे नाका पास केलेला आहे आपण आणि आता इंदिरानगर बोगदा येतोय. तर मित्रांनो आता हा इंदिरानगर बोगदा आला बघा. हा सर्व इंदिरानगर बोगदा आहे. इथं थांबावं लागतं, ट्रॅफिक जाम असते त्यामुळं. तर मित्रांनो आता आपण इंदिरानगर बोगदा पास केलेला आहे. गर्दी असते खूप, थांबावं लागतं थोडंसं. डिझेल टाकतोय आपण आता आणि इथं भाव आहे 91 रुपये 27 पैसे लिटर. तर चला हे दादा टाकताय डिझेल. डिझेल टाकलं का निघूया आपण. तर मित्रांनो आता डिझेल टाकलंय आपण या पंपावरती आणि आता डिझेल टाकून निघालोय आपण. आता काही टेन्शन नाही, डिझेल वगैरे टाकलेलं आहे, गाडी माल पण लोड झालेला आहे. आता इथून पुढं गेलं का की सर्व्हिस रोडवरून आपण उडाल पुलावरच्या रोडला जाऊ आणि उडाल पुलावरून सरळ वाडीवारा. तो चलो ओके. तर इथून बघा आता आपण उडाल पुलावरती एंट्री घेतोय आता आणि बस इथून सरळ टापोटाप वाडीवारा. आता 5 फाटा येईल पुढं. ते टोयोटाचं शोरूम दिसतंय. आणि समोर दिसतंय ना जो डोंगर, तो पांडवलिनी डोंगर आहे. तो बघा हा पांडवलिनी डोंगर आहे. ते पुढं जे आहे ते एक्सप्रेस इन हॉटेल, नाशिकमध्ये सर्वात मोठं एक्सप्रेस इन हॉटेल. आणि इकडे महिंद्राचे शोरूम आहे बघा. उजव्या हाताला महिंद्राचे शोरूम आहे इकडे पाठीमागं. तो समोर दिसतो पांडवलेना. तिथं पूर्वीच्या काळात जेव्हा पांडव इकडे वनवासामध्ये आले होते तर त्यांनी तिथं गुफा बनवलेल्या आहे वरती. त्याला पांडव गुफा म्हणतात. खूप छान आहे हे. एकदा तुम्ही मित्रांनो नक्की भेट द्या, बघण्यासारखं आहे. आणि खाली बौद्ध स्मारक आहे, त्यामुळं 1 दिवसाची सुट्टी घेऊन तुम्ही पूर्ण दिवसभरची सुट्टी घालू शकता इथं. इतकं छान आहे एकदम. हे बघा अगदी जवळून पांडवलेनाचा परिसर बघा. पूर्ण पांडवलेना परिसर आहे. हे बघा आता हा जो येतोय तो गरवारे पॉइंट. हे इकडं बाजूला जे उजव्या हाताला आहे ना इकडं गरवारी कंपनी, त्यामुळे इथं गरवारी पॉइंट म्हणतात या पॉइंटला. तर बघा आता आपण वाडीवाऱ्याच्या मार्गाने जातोय आणि हे वन उद्यान आहे बघा. हे रतन टाटांच्या हाताने याचं उद्घाटन झालेलं आहे या वन विभागाचं. आतमध्ये खूप छान आहे, मस्त आहे. बॉटनिकल पार्क म्हणतात त्याला. वनस्पती खूप आहे तिकडं. आता हा जो रस्ता आहे 8 पदरी होतोय. आता पहिला पूर्वी 6 पदरी होता, आता 8 पदरी होतो. म्हणजे एक साईडनी दोन्ही साईडनी एक रस्ता तयार होतोय. तर बघा हे रस्त्याचं काम चालू आहे. जो 8 पदरीपैकी जो एक साईडनी जो एक रस्ता होतो तो हा रस्ता आहे बघा. कामं चालू जोरामध्ये. शेस्ताच्या अगोदर त्यांना पूर्ण करायचे ते कामं. मित्रांनो हे जे इकडे दिसतंय ना उजव्या हाताला, हे जैन मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे आणि खूप बघण्यासारखं आहे.
मित्रांनो बघा, हे जे आहे ना डाव्या बाजूला विल्लोळी गाव, हे विल्लोळी गाव आहे. चारही बाजूला हिरवगार एकदम मस्त पैकी. मित्रांनो बघा, पाऊस कसा जोरात चालू आहे एकदम. चारही बाजूला म्हणजे धुकं खूप, पावसामुळे धुकं खूप आलेलं आहे. त्यामुळे एकदम वातावरण जरा एक अंधुक झालेलं आहे खूप. आणि बस आता आपण वाडीवाऱ्याजवळ, वाडीवारा फाटा तिथं पोहोचतोय आपण. तर आता मित्रांनो 1 वाजलेला आहे, थोडीशी भूक पण लागलेली आहे. तर काहीतरी चावम्याव करू आता आपण इथं थोडं थांबून. ओके. तर मित्रांनो इथं आता आपण वाडीवाऱ्याचा जो वाडीवारा फाटा आहे ना, इथं आलेलो आहे. आणि हे बघा नाश्त्याचं दुकान आहे इथं, हे नाश्त्याचं दुकान आहे. आणि हे बघा आपण समोसा मागवलेला आहे, अजून हिरव्या मिरच्या पण आहे. तर बघूया आता कसा लागतो इथं. ठीक आहे. तर मित्रांनो आता आपली चावमाव झाली आहे, नाश्ता झाला आहे, समोसा ठीक होता, काही वांधा नाही. तर आपण निघालो आता. आता आपण वाडीवरे फाट्यावरून वाडीवरे गावाकडे निघालेलो आहे. नाही बघा, आता हे वाडीवरे गावाची सुरुवात झालेली आहे. मार्केट पुढे आहे वाडीवऱ्याचं. ते बघा ना, आता हे मित्रांनो वाडीवरा गाव, हे वाडीवऱ्याचा बाजार आहे. हा वाडीवऱ्याचा बाजार आहे. पावसामुळे जरा गर्दी कमी आहे, नाही तर इथं पण गर्दीच असते रोडवरती. हे बघा, हे वाडीवरे गावाचं जेजुरी राजा खंडेरावाचं मंदिर. मित्रांनो हा रोड सरळ पुढं त्र्यंबकेश्वर, हा पण रोड त्र्यंबकेश्वरला जातो. निसर्ग इकडं हिरवगार आहे सर्व. हे बघा, आता इथलं जय भवानी मातेचं मंदिर आहे बघा. आणि हा आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे. आणि हा बघा निसर्गरम्य परिसर बघा. आता आपल्याला वाडीवाड्यापासून पुढं 3 ते 4 किलोमीटरवरती आपली लाटे सरांची शाळा आहे. तर तिथं जायचं, अजून 3-4 किलोमीटर जायचं. पण हा निसर्ग परिसर बघा सर, किती छान आहे बघा. एकदम सगळीकडं निसर्ग. हे बघा, हे आजूबाजूला शेती. किती मस्त छान शेती आहे बघा बाजूला. मस्त वाटतं ना इकडे, छान शेती मस्त पैकी. भाताची पेरणी झालेली आता, आवणं म्हणतात त्याला, आवणं तयार होऊन भाताची पेरणी झालेली आता. हे पाणी मागे दिसतं ना, हे आवणं आहे आणि भात पेरणी झालेली आहे. हे बघा सर्व भात पेरणी झालेली आहे ना मित्रांनो. निसर्ग एकदम छान, सगळीकडे हिरवगार. तर बघा, आपण इथून आहे ना, इथून उजव्या हाताला वळालो की आपल्या सरांची विकास लाटे सरांची शाळा येऊन जाईल. आता बघा, आता आपण टर्न घेतो आता. हे बघा, आणि हा छोटासा रस्ता आपल्याला सरांच्या शाळेमध्ये घेऊन जातोय डायरेक्ट. हे बघा कसं रस्त्याने कसं पाणी वाहतंय बघा. बघा, हा छोटासा रस्ता. आणि बघा, हे मंदिर शिव मंदिर आहे.
तर मित्रांनो बघा, आता आपण लाटे सरांच्या शाळेत आलेलो आहे. बघा ही शाळा, एकदम सुंदर परिसर आहे. एकदम सुंदर परिसर आहे बघा शाळेचा. बघा, आणि 3 मजली शाळा आहे. आणि आता बोर्ड आणले ना आपण, ते खाली करताय बघा. चला, ते गाडी खाली झाली, आपण निघूया. तर ही बघा मित्रांनो, विकास लाटे सरांची शाळा. बघा, स्पीडवेल एज्युकेशन. आणि बघा किती सुंदर परिसर आहे बघा. किती छान परिसर आहे बघा शाळेचा. तर तुम्ही पण एकदा अवश्य भेट द्या शाळेला. आणि मित्रांनो, आता आपण हा व्हिडिओ इथं संपवत आहे. तर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही कंप्लेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके, गुड बाय.